एक भिकारी एकदा एका गाडीत चढला. समोरच त्याला सुटाबुटातला श्रीमंत माणूस बसलेला दिसला. त्याला वाटले की ही व्यक्ती खूप श्रीमंत दिसते. जर मी त्यांच्याकडे भीक मागितली तर ते नक्कीच मला चांगले पैसे देतील. त्याने जाऊन त्यांच्या पुढे हात पसरला. भिकाऱ्याला पाहून शेठ म्हणाला, तुम्ही नेहमी इतरांकडून काही मागता, पण तुम्ही कधी कोणाला काही देता का? भिकारी म्हणाला, साहेब, मी एक भिकारी आहे. मी नेहमी लोकांना काहीतरी मागत राहतो. माझी स्थिती कुठे आहे जेणेकरून मी कोणाला काही देऊ शकेन? जेव्हा तुम्ही कोणाला काही देऊ शकत नाही तेव्हा तुम्हाला मागण्याचा अधिकार नाही. मी एक व्यापारी आहे आणि फक्त व्यवहारावर विश्वास ठेवतो. जर तुमच्याकडे मला देण्यासारखे काही असेल तर मी तुम्हाला त्या बदल्यात काहीतरी देईन. इतके बोलून शेठ आपल्या स्थानकावर उतरला. इकडे भिकारी शेठने काय सांगितले यावर विचार करू लागला. शेठने सांगितलेले शब्द त्या भिकाऱ्याच्या हृदयात उतरले. तो विचार करू लागला की मला भीक मागून जास्तीत जास्त पैसे मिळत नाहीत, कारण त्या बदल्यात मी कोणाला काही देऊ शकत नाही. खूप विचार केल्यावर त्याने ठरवले की जो कोणी त्याला भीक घालेल त्या व्यक्तीला तो त्या बदल्यात नक्कीच काहीतरी देईन. दुसऱ्या दिवशी जेव्हा स्टेशनजवळ तो बसला होता तेव्हा त्याची नजर काही फुलांवर पडली, जी स्टेशनच्या आजूबाजूच्या झाडांवर उमलली होती. त्याने विचार केला, मी लोकांना काही फुले का देऊ नयेत? त्याला त्याची कल्पना आवडली आणि तिथून काही फुले तोडली. भीक मागण्यासाठी तो ट्रेनमध्ये गेला. जेव्हा कोणी त्याला भीक घालायचे तेव्हा तो त्याला काही फुले देत असे. काही दिवसातच त्याच्या लक्षात आले की आता बरेच लोक त्याला भीक देऊ लागले आहेत. तो स्टेशनजवळील सर्व फुले तोडून काढायचा. जोपर्यंत त्याच्याकडे फुले होती तोपर्यंत अनेक लोक त्याला भीक देत असत. एक दिवस जेव्हा तो भीक मागत होता त्याने पाहिले की तोच शेठ ट्रेनमध्ये बसला आहे, ज्याच्यामुळे त्याला भीक मिळाल्यावर फुले देण्याची प्रेरणा मिळाली. तो लगेच त्या व्यक्तीकडे गेला आणि म्हणाला, आज माझ्याकडे काही फुले आहेत. तुम्ही मला भीक द्या, मी त्या बदल्यात तुम्हाला काही फुले देईल. शेठने त्याला भिक्षा म्हणून काही पैसे दिले आणि भिकाऱ्याने त्याला काही फुले दिली. त्या शेठला ही गोष्ट खूप आवडली. शेठ म्हणाले, वाह, क्या बात है, आज तू पण माझ्यासारखा व्यापारी झाला आहेस. असे म्हणत तो शेठ स्टेशनवर उतरला. पण त्या शेठने सांगितलेले शब्द पुन्हा एकदा त्या भिकाऱ्याच्या हृदयात शिरले. शेठने काय सांगितले याबद्दल पुन्हा पुन्हा विचार करू लागला आणि खूप आनंदी झाला. त्याचे डोळे आता चमकू लागले. त्याला वाटले की आता त्याला यशाची किल्ली मिळाली आहे, ज्याद्वारे तो आपले जीवन बदलू शकतो. तो लगेच ट्रेनमधून खाली उतरला आणि उत्साहाने आकाशाकडे पाहिले आणि म्हणाला, मी भिकारी नाही, मी एक व्यापारी आहे. मी सुद्धा शेठसारखा होऊ शकतो. मी सुद्धा श्रीमंत होऊ शकतो. 1 वर्षानंतर सूटबूट घातलेले 2 पुरुष एका स्टेशनवर प्रवास करत होते. जेव्हा दोघांनी एकमेकांकडे पाहिले तेव्हा त्यापैकी एकाने हात जोडून दुसऱ्याला विचारले, आपण मला ओळखलेत का? नाही, कदाचित आपण पहिल्यांदाच भेटत आहोत. शेठजी, तुम्हाला आठवतंय आपण पहिल्यांदा नाही तर तिसऱ्यांदा भेटत आहोत. शेठ म्हणाले, मला आठवत नाही. तसे आपण पहिल्या 2 वेळा कधी भेटलो? आता पहिला माणूस हसला आणि म्हणाला, आपण यापूर्वी एकाच ट्रेनमध्ये 2दा भेटलो होतो. मी तोच भिकारी आहे ज्याला तुम्ही पहिल्या भेटीत सांगितले की मी आयुष्यात काय करावे आणि दुसऱ्या भेटीत मी कोण आहे हे सांगितले. परिणामी आज मी एक मोठा फुलांचा व्यापारी आहे आणि मी या व्यवसायासाठी दुसऱ्या शहरात जात आहे. तुम्ही मला पहिल्या भेटीत निसर्गाचा नियम सांगितला होता. त्यानुसार जेव्हा आपण काहीतरी देतो तेव्हाच आपल्याला काहीतरी मिळते. व्यवहाराचा हा नियम खरोखरच वास्तव आहे. मी नेहमी स्वतःला एक भिकारी समजत असे. मी कधीच यापेक्षा वर उठण्याचा विचार केला नाही आणि जेव्हा मी तुम्हाला दुसऱ्यांदा भेटलो तेव्हा मला सांगितले की मी बनलो आहे एक व्यापारी. आता मला समजले की मी खरोखरच भिकारी नाही तर एक व्यापारी आहे. अशा प्रकारे तुमचे अनंत उपकार माझ्यावर आहेत. कहाणी आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. धन्यवाद.